एका छोट्याशा गावात राजवीर नावाचा तरुण राहायचा. तो सरकारी विभागात लिपिक म्हणजेच क्लर्क म्हणून काम करत होता. त्याच्या कुटुंबातील इतर लोक जास्त शिकलेले नव्हते जितका तो शिकलेला होता, म्हणून त्याला सरकारी नोकरी मिळाली होती. तर दुसरीकडे प्रिया नावाची एक हुशार आणि शिकलेली मुलगी शहरात राहायची. तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी राजवीरशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तिला समजावलं की राजवीर सरकारी नोकरीत आहे, त्यामुळे तिचं आयुष्य सुरक्षित असेल. त्यांनी तिला आश्वासन दिलं की ती लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवू शकते. प्रिया आणि राजवीरची भेट झाली. प्रियाने स्पष्ट केलं की ती लग्नानंतरही आपलं शिक्षण सुरू ठेवेल आणि घर कामही सांभाळेल. राजवीरला प्रिया आवडली आणि त्याने तिच्या इच्छेला संमती दिली. लग्न झाल्यावर प्रिया गावात आली. मात्र तिच्या सासरच्या मंडळींना शिक्षणाचं महत्त्व वाटत नव्हतं. त्यांनी तिला सांगितलं की आता शिक्षणाचा उपयोग काय, आता संसार सांभाळ, लवकरच मुलंही होतील, त्यांचंही बघावं लागेल. पण प्रिया ठाम होती. तिने स्पष्ट सांगितलं की ती आधी घरकाम करेल आणि नंतरच अभ्यास करेल. सासरच्या मंडळींनी तिला वारंवार विरोध केला. तिला सतत टोमणे मारले जायचे. काय करशील शिकून, कलेक्टर बनशील का? तिच्यावर मानसिक तणाव वाढत गेला. दरम्यान राजवीर रोज सकाळी शहरात कामासाठी निघून जायचा आणि संध्याकाळी घरी परतायचा. त्यामुळे दिवसभर सासरच्यांकडून प्रियावर होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव नव्हती. शेवटी या सततच्या विरोधामुळे आणि अपमानामुळे प्रियाने मोठा निर्णय घेतला. तिने राजवीरला घटस्फोट मागितला. घटस्फोटानंतर ती आपल्या माहेरी परतली आणि UPSCच्या परीक्षेची तयारी करू लागली. प्रियाने मेहनत घेतली आणि अखेर ती यशस्वी झाली. ती IAS अधिकारी झाली. 2 वर्षांनी तिची नेमणूक त्याच सरकारी विभागात झाली जिथे राजवीर अजूनही लिपिक म्हणून काम करत होता. त्या दिवशी ऑफिसमध्ये मोठा जल्लोष होता. एक शुभ्र सरकारी गाडी आली ज्यावर कलेक्टर असं लिहिलं होतं. ड्रायव्हर गाडी चालवत होता. मागच्या सीटवर प्रिया बसली होती. तिच्या सोबत 2 सुरक्षा रक्षक होते. ऑफिस बाहेर सर्व कर्मचारी गुलदस्ते घेऊन उभे होते. त्यांच्यात एक जण असा होता जो एकेकाळी तिचा नवरा होता, राजवीर. राजवीर प्रियाला पाहतो, पण काहीही न बोलता नजर खाली झुकवतो आणि गप्प उभा राहतो. प्रिया देखील त्याच्याकडे पाहते, मात्र नजर टाळत सर्वांचे गुलदस्ते स्वीकारत ते ऑफिसमध्ये निघून जाते. ऑफिसमध्ये गेल्यावर ती आपल्या खुर्चीत बसते. तिथे तिला एक वैयक्तिक सहाय्यक म्हणजे तिचा PA नियुक्त केला जातो, ज्याचे नाव रॉकी असते. प्रिया त्या आपल्या ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून राजीवकडे पाहत राहते आणि विचार करत राहते की हा माणूस काही वर्षांपूर्वी माझा नवरा होता आणि आज तो माझ्या अधीन काम करणारा कर्मचारी आहे. काही दिवसांनी प्रिया रॉकीला बोलावते आणि एक काम देत म्हणते की राजवीरच्या घरी जा आणि तिथे कोण कोण राहते ते मला कळवा. रॉकी तिच्या सांगण्यानुसार राजवीरच्या घरी पोहोचतो. तिथे पाहतो की राजवीर एकटाच एका लहानशा खोलीत राहत आहे. त्याच्यासोबत ना त्याचे आई वडील आहेत, ना भाऊ बहीण, ना पत्नी मुलं. रॉकी ही माहिती प्रिया मॅडमला कळवतो. हे ऐकून प्रियाला आश्चर्य वाटते. शक्यतो त्याने दुसरं लग्न केलं नसेल. ती मनाशी विचार करते आणि मग एक घटना घडते. प्रियाच्या ऑफिसमध्ये नितीन नावाचा एक वरिष्ठ अधिकारी असतो. तो अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करत असतो. बेकायदेशीर जमिनी हडप करणे, खोटे टेंडर मंजूर करणे, पैशांसाठी निर्णय बदलणे. पूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलं, पण प्रिया तशी नव्हती. तिने नितीनचा हा गैरव्यवहार रोखायला सुरुवात केली. आता कोणतीही फाईल तिच्या संमतीशिवाय पुढे जात नव्हती. नितीनच्या सर्व योजना अयशस्वी होऊ लागल्या. यामुळे नितीन संतापला. एके दिवशी तो ऑफिसमध्ये येऊन मोठ्याने बडबडायला लागला, ही बाई स्वतःला काय समजते, नवीन आली आणि आम्हाला शिकवते. तो प्रियाला शिवीगाळ करू लागला. राजवीर हे शांतपणे ऐकत होता. सुरुवातीला तो दुर्लक्ष करतो, पण जेव्हा नितीन हद्द पार करतो
तेव्हा राजवीर त्याच्यावर संतापतो. त्याने नितीनला जोरात धक्का देत म्हटलं की आजपासून जर तू प्रिया मॅडम बद्दल काहीही वाईट बोललास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. हे पाहून ऑफिसमधले कर्मचारी स्तब्ध झाले. संपूर्ण ऑफिसमध्ये चर्चा सुरू झाली. राजवीरने प्रियासाठी एवढा राग का व्यक्त केला? या दोघांमध्ये नक्की काहीतरी नातं असावं. ही चर्चा प्रियाच्या कानावर येते. ती लगेच रॉकीला बोलावते आणि सांगते की ताबडतोब राजवीरला बोलावून आण. राजवीर तिच्या ऑफिसमध्ये येतो. प्रिया त्याच्यावर संतापते. तू नितीनला का मारलं? तुला माहीत आहे का ऑफिसमध्ये काय काय बोललं जाते? लोकांना वाटतं की आपलं अजूनही काहीतरी नातं आहे. राजवीर काहीही उत्तर देत नाही. प्रिया सतत बोलत राहते. पण शेवटी राजवीर फक्त एकच वाक्य बोलतो की तू माझ्या घरातून आणि आयुष्यातून निघून गेलीस, पण माझ्या मनातून नाही. जर कोणी तुझ्याबद्दल काही चुकीचं बोललं तर ते मी सहन करू शकत नाही. जर तुला वाटत असेल की मी असं करणं चुकीचं आहे तर तू मला या ऑफिसमधून काढून टाकू शकतेस. इतकं बोलून तो ऑफिसच्या बाहेर निघून जातो. प्रियाच्या मनात विचारचक्र सुरू होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या दिवशी जेव्हा मी घटस्फोट घेतला, जर त्याने असं काहीतरी सांगितलं असतं तर कदाचित आज आम्ही वेगळे झालोच नसतो. ती आपल्या अश्रूंना पुसते आणि शांतपणे परत कामात गुंतते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता रॉकी तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि सांगतो की मॅडम, उद्या आपल्या शहरात कॅबिनेट मंत्री येणार आहे. सगळी तयारी आजच पूर्ण करावी लागेल. हे ऐकून प्रिया लगेच सतर्क होते. ती स्वतः बाहेर जाऊन संपूर्ण शहराची पाहणी करते. प्रत्येक गोष्टींची काटेकोरपणे तपासणी करते, जेणेकरून उद्या काहीही चूक होऊ नये. दुपारी 2 वाजता प्रिया ऑफिसमध्ये परत येते आणि विचारते, आज राजवीर कुठे आहे? रॉकी थोडा संभ्रमित होऊन म्हणतो की मॅडम, राजवीर तर आज ऑफिसमध्ये आलेलाच नाहीये. हे ऐकून प्रिया आश्चर्यचकित होते. राजवीर आज ऑफिसला का नाही आला? ती त्वरित रॉकीला सांगते की रॉकी, लगेच जाऊन शोधून काढ. मला माहीत असायला हवं की राजवीर कुठे आहे. रॉकी संध्याकाळी 8 वाजता राजवीरच्या घराकडे निघतो. तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की राजवीर घरात नाही. तेव्हा शेजारचे लोक सांगतात की राजवीर एका रुग्णालयात भरती आहे. कोणीतरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. हे ऐकून रॉकी लगेचच प्रिया मॅडमला फोन करतो. मॅडम, राजवीरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. तो सध्या सिटी हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे. हे ऐकून प्रिया घाबरते. ती लगेचच आपल्या ड्रायव्हरला फोन करून गाडी मागवते आणि हॉस्पिटलला रवाना होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर प्रिया पाहते की राजवीर रक्ताने माखलेला आहे आणि ICU मध्ये भरती आहे. त्याला या अवस्थेत पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती ICUच्या बाहेर असलेल्या बाकावर बसते आणि निशब्दपणे रडते. देवा, काहीही करून राजवीर लवकर बरा होऊ दे. संपूर्ण रात्र तिथेच निघून जाते. सकाळी 6-7च्या सुमारास प्रियाला बाकावरच डोळा लागतो. जेव्हा ती जागी होते तेव्हा सकाळचे 11 वाजलेले असतात. त्याच वेळेस रॉकीचा फोन येतो. मॅडम, तुम्ही आज ऑफिसला येणार नाहीयेत का? तुम्हाला माहीत आहे ना, दुपारी 2 वाजता कॅबिनेट मंत्री येणार आहेत. प्रिया ठामपणे म्हणते की नाही रॉकी, मी आज ऑफिसला येऊ शकत नाही. राजवीरची अवस्था खूप गंभीर आहे. त्याच्या जवळ राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. रॉकी चिंतेने म्हणतो, पण मॅडम, जर तुम्ही तिथे नसाल तर मंत्री खूप नाराज होतील. वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. प्रिया ठामपणे उत्तर देते, माझ्यासाठी माझं कुटुंब आधी आहे, मग नोकरी. जर मंत्री नाराज झाले तर होऊ देत, मला त्याची चिंता नाही. बोलून ती फोन ठेवते आणि पुन्हा ICUच्या बाहेर येऊन बसते. संध्याकाळी 5:30 वाजता डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की मॅडम, आता राजवीर धोक्याच्या बाहेर आहे. तुम्ही त्याला भेटू शकता. हे ऐकताच प्रिया धावत आत जाते. राजवीरला शुद्ध आल्याचं पाहून ती भावुक होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हाच रॉकीचा पुन्हा फोन येतो. मॅडम, कॅबिनेट मंत्री निघून गेले. ते खूप संतप्त होते.
म्हणाले की तुमची उपस्थिती असणे खूप महत्त्वाचं होतं, पण तुम्ही मोठी चूक केली आहे. प्रिया शांतपणे उत्तर देते की रॉकी, काही हरकत नाही. मंत्री रागावले तरी चालेल, पण माझ्यासाठी माझं कुटुंब आधी महत्त्वाचं आहे. मी आधी त्यांचा विचार करेन, मग इतरांचा. ती फोन ठेवते आणि डॉक्टरांना सांगते की राजवीरची विशेष काळजी घ्या. मी आता घरी जात आहे. उद्या ऑफिसलाही जावं लागेल. डॉक्टर तिच्या म्हणण्याला मान्यता देतात आणि सांगतात की मॅडम काळजी करू नका. राजवीर आमच्या विशेष निगराणी खाली असेल. तो लवकरच बरा होईल. हे ऐकून प्रिया शांत होते आणि घरी परत जाते. दुसऱ्या दिवशी प्रिया ऑफिसला जॉईन होते. ती अनेक दिवस अनुपस्थितीत असल्यामुळे ऑफिसमध्ये खूप कामं साचलेली असतात. पुढची 2-3 दिवस ती कामात इतकी व्यस्त असते की राजवीरकडे लक्ष देण्याची तिला संधीच मिळत नाही. 3 दिवसानंतर जेव्हा ऑफिसमधलं काम थोडं कमी होतं, तेव्हा संध्याकाळी ती ड्रायव्हरला सांगते की गाडी काढा, आपल्याला राजवीरच्या घरी जायचं आहे. रॉकी आणि ड्रायव्हर सोबत ती राजवीरच्या घरी पोहोचते. तिथे पाहते तर राजवीर एका छोट्या खोलीत पलंगावर पडलेला असतो. त्याच्या शेजारील टेबलावर औषधं ठेवलेली असतात. हे पाहून प्रियाच्या डोळ्यात पाणी तरळतं. राजवीरच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या असतात, कारण त्याचे जखमेचे व्रण अजूनही भरलेले नसतात. शत्रूंनी त्याला अनेक ठिकाणी दुखापत केली होती. प्रिया हळूच त्याच्या जवळ जाऊन खुर्चीवर बसते आणि विचारते, तुझ्यासोबत हा अपघात कसा झाला? राजवीर आणि प्रिया बराच वेळ गप्पा मारतात. नंतर प्रिया विचारते की तू एकटाच का राहतोयस? तुझे आई वडील कुठे आहेत? भाऊ बहीण बायको मुलं? राजवीर उदास स्वरात म्हणतो की आई वडील आता हयात नाहीयेत आणि मी अजून लग्नही केलेलं नाही, त्यामुळे पत्नी आणि मुलं असण्याचा प्रश्नच येत नाही. क्षणभर शांतता पसरते, पण राजवीर हळू आवाजात विचारतो, आणि तू, तुझं लग्न झालंय का? प्रिया मान झुकवून म्हणते की नाही, मी अजूनही अविवाहित आहे. हे ऐकून राजवीर आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, का? प्रिया एक खोल श्वास घेते आणि म्हणते की माझी तुझ्याशी घटस्फोट घ्यायची इच्छाच नव्हती. मला फक्त तुझ्यासोबत राहून माझं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती, जेणेकरून मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल. पण तुझे आई वडील मला खूप त्रास देत होते. तू सकाळी बाहेर जायचास आणि संध्याकाळी घरी परत यायचास, पण त्या संपूर्ण वेळेत मला केवळ टोमणे आणि वाईट वागणूकच मिळायची. त्यामुळे मी अभ्यास करू शकत नव्हते, म्हणून मला तो कठोर निर्णय घ्यावा लागला. प्रियाच्या डोळ्यात अश्रू दाटतात. ती पुढे म्हणते की तू मला घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होतीस, पण मी त्यावर सही केली नव्हती. मी ती माझ्या जवळ ठेवली आहेत. माझे आई वडील वारंवार मला समजावत होते की सही करून टाक, आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ, पण मी त्यांना नकार दिला. मी ठरवलं होतं की जेव्हा मी कलेक्टर होईन तेव्हाच मी परत तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासमोर जाईन. हे ऐकून राजवीरच्या डोळ्यातही अश्रू येतात. तो म्हणतो की चांगलंच केलंस की तू सही केली नाहीस. जर सही केली असतीस तर कदाचित तुझ्या वडिलांनी तुझं दुसरं लग्न लावून दिलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की मी आधीही तुझ्यावर प्रेम करत होते आणि आजही करते, पण मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे तू माझ्या सोबत उभा राहिला नाहीस. राजवीर म्हणतो की प्रिया, मला सांग, मी काय करायला हवं होतं? एकीकडे माझे आई वडील होते आणि दुसरीकडे तू. मी कोणाला निवडलं असतं? मी तुझ्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या विरोधात नव्हतो, पण रोजच्या रोज भांडणं होण्यापेक्षा आणि तुला त्रास सहन करावा लागू नये म्हणून मी तुला घटस्फोटाचे कागद पाठवले. मला वाटलं की मी तुझ्यापासून दूर गेलो तर कदाचित तुझं आयुष्य आनंदी होईल. दोघंही हे बोलून खूप रडतात आणि एकमेकांना मिठी मारतात. काही वेळाने प्रिया खोली बाहेर येते. ती पाहते की रॉकी आणि ड्रायव्हर गाडीत बसून तिची वाट पाहत असतात. तेव्हा प्रिया रॉकीला बोलवते आणि म्हणते की मी आज घरी परत जाणार नाही, उद्या ऑफिसमध्ये भेटूया, तुम्ही दोघं घरी जा. हे ऐकून रॉकी मनात विचार करू लागतो की मॅडम आज राजवीरच्या घरी का थांबत आहे? दोघांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? पण तो काही न बोलता ड्रायव्हर सह निघून जातो.
इकडे प्रिया आणि राजवीर संपूर्ण रात्र एकत्र राहतात. ते एकमेकांच्या मनातील गोष्टी शेअर करतात आणि हृदयातील सारा भार हलका करतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रिया ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा रॉकी तिला वेगळ्याच नजरेने पाहू लागतो. जणू काही तिने काहीतरी चुकीचं केलंय असं त्याला वाटतं. कारण त्याला माहीत असतं की प्रिया काल रात्री राजवीर सोबत एकटी होती. रॉकीचा तो कटाक्ष पाहून प्रिया त्याला ऑफिसमध्ये बोलावते आणि स्पष्ट सांगते, राजवीर माझा एक्स हजबंड आहे. काही वर्षांपूर्वी आमचा घटस्फोट झाला होता, पण त्याच्या दृष्टीने घटस्फोट झाला असला तरी मी कधीच त्यावर सही केली नाही. त्यामुळे आजही कायद्यानुसार तो माझा पतीच आहे. मी तुम्हाला सर्वांपासून ही गोष्ट लपवली कारण मला ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याची इच्छा नव्हती. जेव्हा रॉकीला हे सगळं कळतं तेव्हा तो सुद्धा भावुक होतो आणि म्हणतो की मॅडम सॉरी, माझी चूक झाली. मला वाटत होतं की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. ही शंका फक्त मलाच नाही तर संपूर्ण ऑफिसला वाटत होती. थोड्या वेळाने रॉकी प्रियाला सांगतो की मॅडम, राजवीर सरांवर जो हल्ला झाला होता तो नितीनच्या माणसांनीच घडवून आणला होता. कारण नितीन आणि राजवीर सर यांच्यात भांडण झालं होतं आणि त्यानंतर नितीनच्या गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हे ऐकून प्रिया लगेच नितीनला सस्पेंड करते आणि त्याला ऑफिसमधून काढून टाकते. त्यानंतर प्रिया रॉकीला म्हणते की रॉकी, मी आणि राजवीर पुन्हा एकत्र येत आहोत. त्यामुळे आम्ही एक पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण पार्टीची जबाबदारी तुझ्यावर असेल. सगळ्या लोकांना आमंत्रित कर आणि पूर्ण तयारी नीट सांभाळ. रॉकी ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतो. शेवटी प्रिया आणि राजवीर यांचा पुन्हा विवाह होतो आणि ते कायमचे एक होतात. ही घटना समाजात घडणाऱ्या सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकते. आजही अनेक गावांमध्ये असं पाहायला मिळतं की जेव्हा एखादी शहरातील मुलगी गावात लग्न करून येते आणि पुढे शिक्षण घ्यायचं ठरवते तेव्हा तिचे सासरचे लोक, सासू सासरे, दीर, नणंद तिला शिक्षण घेऊ देत नाहीत. त्यांच्या मनात हे भीतीचं आणि असूयेचं मिश्रण असतं की ती शिकली मोठी झाली तर ती आम्हाला टाकून देईल किंवा आमच्यावर राज्य करायला लागेल. पण हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक मुलगी सारखी नसते. होय, काही ठिकाणी असं घडतं, पण म्हणून सर्व मुलींना दोष देणं चुकीचं आहे. काही मुली अशा असतात ज्या आपल्या पतीसाठी आणि सासरच्या कुटुंबासाठी आपलं करिअर आणि नोकरी दोन्हीही सोडतात. उदाहरणार्थ, तुम्ही ज्योती प्रकरण ऐकलंच असेल. ज्योती ही एक SDM होती. तिच्या नवऱ्यानेच तिला सरकारी नोकरी मिळवून दिली. तो स्वतः एक शिपाई होता. पण नोकरी मिळाल्यानंतर ज्योती इतकी स्वार्थी झाली की तिने तिच्या पतीला सोडून दिलं. अर्थात काही मुली अशा असतात ज्या आपल्या फायद्यासाठी कुटुंबाला विसरतात. पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक मुलगी तशीच असते. एक मासा तलाव घाण करू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण तलावच घाण झालाय. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवी. तुमचं यावर काय मत आहे? की कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हायलाईट करू शकेन. पुन्हा भेटूया पुढच्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, सावधान रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.